आम्हाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या की जर काही बोलली तर आम्ही तुला संपवून देऊ, तुझ्या परिवाराला संपवून देऊ, असे आम्हाला धमकवण्यात आलं. माझ्यासोबत पहिले तर धोका देऊन लग्न केलं, मला खोटं बोलून लग्न केलं. सर त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या 2 वर्षापूर्वी, जे आम्हाला माहीत नव्हतं. रोहिणीताई माझ्यासोबत उभे आहे तिथे. मी माझ्या लाडक्या भावांना, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाकी पण इतर लोक आहेत, त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या दारात गेली, त्यांना मदत मागितली. पण आत्तापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही. माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी, पण या 2 माझ्या बहिणी उभे झाल्या. आणि मला हे कळतच नव्हतं की मी 1.5 वर्षापासून जे लढते आहे, माझ्यासोबत उभं राहायला का बरं कोणी समोर येत नाही. आज या दोघी माझ्यासोबत इथे आल्या आहेत, फार आभारी आहे. आणि माझं लग्न संकेत फुके घराणं जे आहे त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत माझं लग्न झालं. संकेतची माझं लग्न 2012 मध्ये झालं आणि 2022 मध्ये झालं. माझं लग्न झाल्यानंतर सर्वात घरातली सर्वात लाडकी सुनेची सगळ्यांना सांभाळून घेणारी, आम्ही सगळे सोबत राहायचो, एक हॅपी फॅमिलीसारखं राहायचो. माझ्यासोबत पहिले तर धोका देऊन लग्न केलं, मला खोटं बोलून लग्न केलं. सर त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या 2 वर्षापूर्वी, जे आम्हाला माहीत नव्हतं. धोका देऊन आमच्यासोबत लग्न केलं. माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं, तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही एकतर तुझ्या फॅमिलीला काम करू, नाही तर तुला. तर मला फार घाणेरड्या पद्धतीने नीच लेवलवर मला जाऊन धमक्या दिलेल्या आहेत की म्हणजे आम्ही तुमच्या घरी माणसं पाठवून रेड करायला पाठवू की कुठे, खूप असं घाण गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर ही एक संस्कृती असते माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न झाल्यात आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल. तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेशननी होती, पूर्ण लक्ष दिलं. मला 2 मुलं आहेत, एक 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. तर आमचं सुरूच होतं चांगलं. आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सप्लांटचं आलं, एकदम इन्फेक्शन वाढलं त्यांचं. मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो, तिथे त्यांचा मृत्यू झाला 2022 मध्ये. त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या की जर काही बोलली तर आम्ही तुला संपवून देऊ, तुझ्या परिवाराला संपवून देऊ, असे आम्हाला धमकवण्यात आलं. मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार, त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार, हे सगळं हे आपसात करत गेले. मला हे जेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय, आपण सगळे सोबतच तर राहतो. तर हे प्रश्न गेला कसा, तू होते कोण, हे प्रश्न विचारायला आली आणि तू या घरात राहणारी होते कोण. फक्त मी त्यांना मेल इगो जो होता त्यांचा तो खूप हर्ट झाला, त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं. रात्री 10:30 मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे. मी 2 मुलांसोबत माझ्या आईकडे आता 1.5 वर्षापासून राहते. तेव्हापासून मी नुसतं पोलिसांच्या चक्रा मारते आहे. माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी. लोकांच्या बॅगमध्ये हेवी काहीतरी सामान असतं ते आमच्या सतत. आताही मी इथे आले तर माझ्या मागे 2 माणसं होते, तर कुठले होते काय होते मला माहिती नाही. आणि सातत्याने आम्हाला धमकवलं जातं आणि स्वतः बोलवायचं घरी आणि स्वतः बोलवून मग आमच्यावर ॲट्रॉसिटी, ट्रेसपासिंग आणि बाकी गोष्टीचं मनी एक्सटॉर्शन अशा गोष्टी करतात. आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली. माझे 2 लहान मुलं ज्यांची कस्टडी त्यांना पाहिजे, तर आई जिवंत असताना कशाला कस्टडी पाहिजे. आणि त्यांनी तर हे विचार करायला, मी तर माझा हक्क मागते. मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना म्हटलेलं नाही आजपर्यंत, कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं. पण त्यांना असं नाही की आम्हाला काही झालं तरी दाबून द्यायचं आहे, माझा आवाज कसा दबेल, कसं काय होईल. आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी मी 3-4दा भेटली आहे, पर्सनली मी बोलली आहे. मला जे आमचा जो हक्काचा आहे त्याचे कागदपत्र पण मी त्यांना दिलेले आहे. पण देवेंद्रजी पण आतापर्यंत कधीच त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही. आणि बघतो माझा मेसेजमध्ये पण त्यांच्यासोबत
बोललं झालेलं आहे आणि प्रत्यक्षात 4दा बोललं झालं आहे, तरी पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही आहे. याच्यासाठी मला थोडं आश्चर्य वाटतं की सगळं माहीत असून सुद्धा का काही करत का नाही. आणि महिला आयोगला मी 2024 मध्ये ऑलरेडी कंप्लेंट केलेली होती. ती कंप्लेंट करून सुद्धा महिला आयोगाने मला आतापर्यंत कधीच मदत केलेली नाही. आणि म्हणजे माझी कंप्लेंट घ्यायसाठी मला 2 लहान मुलं आहेत. मला 4-4 दिवस ते सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवत होतात. त्यांनी हे विचार करायला पाहिजे, गृह खात्याला हे माहीत आहे की 2 लहान मुलं आहेत, तिला त्या मुलांना घरी कोण बघेल, त्यांचं जेवण खावण कसं कोण पूर्ण करेल, कोण लक्ष देणार त्याच्याकडे. तरी मला दिवसभर तिथे बसवत होतात. आणि मला हे दाखवलं की नाही की न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन आणि सगळे जितकेही मोठे लोक आहे आमच्या खिशात आहे, आम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकतो, तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि तू 20 वर्ष जरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही कोर्टात येऊ देणार नाही. म्हणजे अक्षरशः या लेवलपर्यंत मला बोललेले आहे. आणि आता फक्त एकच आशा आहे की आम्हाला आमचा हक्क मिळू द्यावा. आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथे बसलेलो आहे. अपेक्षा करते की न्याय व्यवस्था आम्हाला